नमस्कार. आपण भेटत आहोत लातूर शहर विधानसभा ही ज्यांना नुकतीच त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात जवळजवळ 1 महिना होत आला. त्यांचं लोकसंपर्क, त्यांची कामाची पद्धत आणि काय एकंदरीत माहोल लोकसभेच्या निवडणुकीनंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघात वाटतो हे आपण जाणून घेऊयात. डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्याकडून. ताई नमस्कार. नमस्कार बद्दरजी. मराठवाडा नेताच्या सर्व दर्शकांना आज श्रावणातली पुत्रदा एकादशी आहे, तर या एक पुण्य पावन पर्वाची मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि बद्दरजी, मी आपली दर्शक आहे, आपल्याला कल्पना आहेच, तर जो मराठवाडा नेताचा एक सुंदरसा प्रवास चालू आहे त्याच्यासाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. ताई, आपण लोकसभेच्या वेळेस भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेसपासून सभा गाठीभेटी चालू आहेत. देशात भाजप सरकार हे निसटत्या बहुमतात आलेलं आहे. दुर्दैवानं लातूर लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आणि अशा एका परिस्थितीत आपण त्या पराभवातून बाहेर पडलात का? आणि आपल्याला एकंदरीत आपण पाहतोय मी की एक विवेकानंद चौक असेल, खेडेपाडे असतील, लाहोटी असतील, ललितभाई असतील, काही डॉक्टर सोमनाथ रोडे असतील किंवा एक आजीची अशा इमोशनल काही फेसबुकवर मी मुलाखती पाहिल्या. तर तुम्ही श्रोत्यांना लोकसंपर्कातून तुम्हाला काय काय जाणवतंय हे सांगावं असं मला वाटतंय. बद्दरजी, माझा प्रवेश झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम चालू होती. त्या दरम्यान पक्षाने जी अधिकृत जबाबदारी दिली होती, तर त्या जबाबदारीनुसार आपण भेटीगाठी घेतल्या, काही सभांना जाण्याचा योग आला. लोकसभेची निवडणूक जेव्हा प्रक्रिया चालू होती तेव्हा थोडंसं मला असं जाणवत होतं की मोदी साहेबांच्यावर आपल्या सर्वांचाच भरपूर विश्वास होता, पण म्हणून ते नाव सगळं तरुण नेईल अशी आमच्या सर्वांचीच कॅल्क्युलेशन थोडंसं त्याच्यात थोडीशी गडबड झाली असावी असं मला वाटतं. कारण आपण मोदी साहेबांची सभाही पाहिली, अतिशय सुंदर सभा झाली, पण मतदारांना काय वाटतं हे थोडंसं वेगळं असेल आणि त्याच्यामधून निर्णय थोडासा सर्वांच्यासाठीच आश्चर्यकारक होता. आपल्या गाठीभेटी चालू आहेत, रुद्रालीताईच्याही गाठीभेटी चालू आहेत. एकदम खूप चांगला प्रतिसाद दिसतोय. तर कॅमेऱ्यासमोर, कॅमेऱ्यानंतर काय काय तुम्हाला जाणवतंय काय काय हे, आणि एकंदरीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आपल्याला कसं वाटतंय? ॲक्च्युली भेटीगाठीचं प्रयोजन हे आहे की आदरणीय चाकूरकर साहेबांनी इथून 11 इलेक्शन्स लढवलेत लातूर शहरातून. तर त्याच्यामुळं आमचा असा विचार होता की नव्याने जाऊन काही नवं करायची काही गरज नाही आहे. लोक आपल्याला ओळखतात, आपण लोकांना ओळखतो. फक्त मध्ये 15 वर्षाचा गॅप पडला होता आणि जाऊन ते आपण मोबाईलचं कार्ड रिचार्ज करतो तसं आपल्या प्रेमाचं एक रिचार्ज करावं, ह्या भावनेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सगळा प्रपंच चालू आहे. रुद्रालीताई पण मला ह्याच्यामध्ये मदत करतायत. आता माझ्या धाकट्या कन्या पण येणार आहेत आणि मला वाटतं त्या दोघींव्यतिरिक्त अनेक नवीन लोक मला जी जुडली चाललीत. आणि बद्दरजी, मला सगळ्यात जे जाणवायला लागले की आपण बघतो की एखादा राजकारणी माणूस सत्तेवरून पायउतार झाला तर दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे भेटायला कोणी येत नाही. आज 20 वर्षानंतर मी जेव्हा पब्लिकमध्ये जाते तर इतकं साहेबांच्याबद्दल असलेलं भरभरून प्रेम, साहेबांच्याबद्दल असलेली आस्था आणि जो रिस्पॉन्स मिळतोय तो फक्त आणि फक्त आदरणीय चाकूरकर साहेबांच्यावर केलेलं ह्या लोकांनी निस्सीम प्रेम आहे. आणि ते बघून ॲज अ फॅमिली आमचं मन भरून यायला लागले की ह्यांच्या प्रेमाची उतराई आपण कशी करणार म्हणून. या सर्व पार्श्वभूमीवर मी पाहिलं, अत्यंत म्हणजे जिथं रस्ते नाहीत, झोपडपट्टीत, तिथंही आपण जात आहात. एखाद्या लक्ष्मीरमणजी लाहोटी असतील, ललितभाई शाह असतील किंवा हारंगोळ असेल, गंगापूर असेल, आणि काही एक आजीची तर एवढी भावनिक पोस्ट आहे की ती तुम्हाला आणि रुद्रालीताईला असं पकडून काय
लहानपणी जसं गालावरनं हात फिरवणं किस घेणं, म्हणजे जी जुनी संस्कृती ही तुमच्यामधनं पाहायला मिळते. त्यावेळा कॅमेऱ्याच्या नंतर ते काही बोलतात का लोक वेगळं काही? नाही, ते एकच म्हणायला लागले सगळेजण की आम्हाला खूप आनंद वाटतोय की साहेबांच्या घरातून कोणीतरी येते आणि आम्ही वाट बघत होतो. म्हणजे माझ्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी इतक्या उभारी आणणार आहेत की लोकांना आपली प्रेमाची प्रतीक्षा वाटावी, याच्यासारखं मला वाटतं सुदैवच दुसरं कुठलं असू शकत नाही. आता या निवडणुकीमध्ये आता मतदान कुठल्या मुद्द्यावर भाजप मागेल असं आपल्याला वाटतंय? मतदान हे भाजपाचे मुद्दे कुठलेही भरकटलेले नाही आहेत. भाजपाला त्रास काय झाला लोकसभेमध्ये, तर फेक नॅरेटिव्हचा त्रास झाला, संविधान बदलाचा त्रास झाला, अनेक दुसऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा. तर त्यामुळं भाजपाचा जो कोर अजेंडा आहे त्या अजेंड्यावरच हे इलेक्शन लढलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जी वेगवेगळ्या मीटिंग्समधून म्हणा किंवा वेगवेगळ्या अधिवेशनातून समोर येते की महायुती म्हणूनच इलेक्शनला समोर जायचंय. त्यामुळं अनेक जण त्याच्यात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत. तर मला नाही वाटत की तसं काही होईल म्हणून. हे माझं व्यक्तिगत मत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आपली सुरू झाली बद्दल, जी आम्ही 50% महिला आहोत, त्यातल्या अनेक महिलांना ह्या योजनेचा लाभ होणार आहे. आता ऑलरेडी काल 3,000 रुपये अनेकांचे फोन आले की ताई पैसे जमा व्हायला लागलेत म्हणून. तर मला सांगा की ही मानसिकता काय आहे की जेव्हा लाडकी बहीण योजनेचं डिक्लेअर झालं तर त्याच्यानंतर कोर्टात गेले लोक, ही योजना चुकीची आहे म्हणून सांगायला लागलेत. तर असली कसली ही मानसिकता आहे की जी तुम्हाला बाकी कुठल्याही गोष्टींच्या कर्जमाफी चालते, अनेक गोष्टींवर पैसा सरकारचा खर्च होतो तेव्हा कुणी बोलत नाही, पण गरीब महिला ज्यांच्याकडे स्वतःची शेती नसते, कुठली नोकरी नाहीये, त्यांना उत्पन्नाचं काही साधन नाहीये, आणि तुम्ही सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की तुम्हाला बाकी सगळ्याचं सोडा, तुम्हाला ताईंनी म्हटलं की मला आत्ता 2,000 रुपये द्या तर थांब थोड्या वेळाने देतो असं उत्तर असते. पण तिच्या हक्काचे जर 1,500 तिला मिळत असतील तर ही म्हणजे मला ह्या मानसिकतेचंच आश्चर्य वाटायला लागले की अशी कशी क्रूर मानसिकता आहे की आपल्या बहिणींना 1,500 मिळत आहेत तर त्यांना ते त्यांच्या हक्काचे आहेत आणि त्यांच्या अकाउंटवर पडणार आहेत. मला वाटतं की हे गेम चेंजर ठरणार आहे. कारण महिला ह्या 50% आहेत आणि 50% महिलांनी 100% मतदान जर या महायुतीला केलं तर कुठलीही वेगवेगळी जातीची समीकरणं, अर्थकारणाची समीकरणं ही काहीही लागू होणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे. पाटील साहेब पहिल्यांदा विधानसभेला निवडून आल्यानंतर गंजगोलाई नगराध्यक्ष झाले, गंजगोलाई झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क, छत्रपती ग्रंथालय, भुयारी गटार किंवा अशा वेगवेगळ्या योजना आल्या, पण लातूरकर पाणी पाणी म्हणतात. कोण शेंगाळ करतो म्हणतोय पण काहीच करत नाही, भेटत नाहीत, काही नाहीत. तर रोल मॉडेल लातूर शहर विधानसभेच्या तुमच्या काही संकल्पना, काय काय करावं किंवा काय काय भाजपनं करावं शहर विधानसभेसाठी असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की लातूर शहरातला आत्ता जो दिसतोय फिरताना मला प्रश्न आणि लोकांच्याकडून ज्या मागण्या येत आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न जो कचरा व्यवस्थापनाचा आहे. तर तो का मोठा आहे तर त्याच्यावर लोकांचं आरोग्य अवलंबून आहे. म्हणजे एका गोष्टीचे अनेक पैलू आहेत त्याच्यात. कचरा व्यवस्थापन नीट होत नाहीये, त्यामुळं अशुद्ध पाणी येतंय, वेगवेगळे साथीचे आजार व्हायला लागलेत आणि त्याच्यामुळे लोकांच्यावर दुहेरी खर्च पडायला लागलाय. म्हणजे एकतर गाव आपलं शहर बकाल दिसायला लागले आणि लोकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागलं. म्हणून मला असं वाटतं की लातूरच्या कचऱ्याच्या प्रश्नावर सर्वप्रथम प्राथमिकतेने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न जो आहे तो अनेक वेळा अनेक निवडणुकींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला गेलाय. तर त्याच्यावरती नक्कीच ठोस असा आपल्याला प्लॅन करावा लागेल. पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा आहे का? नक्कीच आहे. पण होणाऱ्या गोष्टीचं आपण आश्वासन द्यावं. न होणारी आश्वासनं लोकप्रतिनिधींनी न देण्याचा एक जो पाटील साहेबांनी एक जी संस्कृती घालून दिली आहे, मला असं वाटतं की आपण त्याचाच अवलंब करावा. पण कचरा व्यवस्थापनात इंदोर शहराचं जे पॅटर्न आहे, सलग 7 वर्ष पंतप्रधानांचं त्या शहराला पारितोषिक मिळतंय. मी मध्ये गेले पण होते, त्यांची व्यवस्था बघून आली आहे मी. तर मला असं वाटतं की त्या धर्तीवर आपण लातूरचा कचऱ्याचा प्रश्न मिटवायलाच पाहिजे. अच्छा,
लातूर शहरामध्ये कुठल्याही गल्ली बोळात जर गेलात तर 90% रस्ते हे खड्डेचं शहर म्हणून परिचित आहे. तर त्याचबरोबर हरित लातूर, ग्रीन बेल्ट असेल किंवा वेगवेगळ्या काय समस्या तुम्हाला आता लोकांच्या भेटण्यातनं बोलण्यातनं दिसून येतात? मला जे दिसायला लागले ते पाण्याचा मोठा प्रश्न आहे. दुसरा, अनेक ज्या नवीन वस्त्या झालेल्या आहेत तिथे तर रस्तेच नाही आहेत. जे आहेत ते रस्ते खड्डे झालेले आहेत आणि नवीन वस्त्यांमध्ये रस्ते नाही आहेत. मी अब्दुल कलाम नगरला गेले होते तर तिथे इतका चिखल होता की त्या म्हाताऱ्या बायका, त्याच्यामध्ये प्रेग्नंट बायका होत्या, काही जे गुडघे दुखत होते आणि ते लहान मुलांच्या पायाला सगळ्या चिखलात झाल्या होत्या, म्हणजे शाळेला जात असताना. तर मला वाटतं की आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी आपण त्यांचे पालक आहोत आणि त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या गरजांची, सोयीसुविधांची आपली जिम्मेदारी आहे ही भावना आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. लातूर शहरात आता तुम्ही साहेब गृहमंत्री असताना, विज्ञान तंत्रज्ञान मंत्री असताना देशात आणि देशाबाहेर फिरण्याचा योग आला, तर लातूरात काय काय असावं असं काही ब्ल्यू प्रिंट तुम्ही तयार केलाय का करणार आहात? आणि मला वाटतं की लातूरचा जो प्रगतीचा आत्ताचा जो बॉल आहे ना तो रोलिंग आहे, पण ही इंडिव्हिज्युअल प्रगती व्हायला लागली. म्हणजे लातूरच्या लोकांना पाहिलात तर जगातले कोट्याधीश किती, भारतातले लखपती किती ह्यांची लिस्ट काढली तर त्याच्यातला मेजर चंक आपल्या लातूरमध्ये आहे. हे आपल्याला कुणालाही अमान्य नाहीये, पण ही सगळी इंडिव्हिज्युअल ग्रोथ व्हायला लागली. तर लातूरची एक शहर म्हणून एक होलिस्टिक ग्रोथ, जी म्हणजे सर्वसमावेशक ग्रोथ जो आहे त्याचा एक ब्लूप्रिंट नक्कीच करायला पाहिजे. पण मला वाटतं की मी एकटीने न करता सर्व समाजातले वेगवेगळे प्रतिनिधित्व एकत्र बसून त्याचा एक आराखडा करून त्याच्यावर आपण काम करायला पाहिजे असं वाटतं. ह्याच्यामध्ये युवकांचा सहभाग असायलाच पाहिजे. अच्छा, युवकांचा, महिलांचा असायला पाहिजे. तर मी या निमित्तानं तुम्हाला एक विचारू इच्छितो की तुम्ही लोकांना अपील करावं की लातूर शहरात काय असावं, काय या संदर्भात सूचना, कारण लोकांना काय वाटतंय तर या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा पत्ता किंवा काय द्याल का? कारण जेणेकरून लोकांना जे वाटतंय ते लोक सांगतील आणि तुम्हाला तुमचा प्लॅन हा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकरांचा नाही तर लातूरकरांचा प्लॅन. एक्झॅक्टली, मला हेच अपेक्षित आहे की व्यक्ती कुठली प्रगती ही व्यक्ती सेंट्रिक असायला नाही पाहिजे, ती सर्व समावेशक असायला पाहिजे. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की अतिशय सुंदर तुम्ही मला एक कल्पना दिली की असं करायला पाहिजे. मी मराठवाडा नेताच्या माध्यमातून सर्व लातूरकरांना ही विनंती करेन की आपलं लातूर, माझं लातूर असे कसं असायला पाहिजे. बद्दरजी, आपल्याला माहिती की आत्ता लातूरच्या जिल्हा रुग्णालयाची जो प्रॉब्लेम आहे तो खूप आयरनीवर आहे, पण आपला लातूरचा एक माझं लातूर म्हणून काही लोकांचा एक ग्रुप आहे. तर त्या विषयाची दाहकता चर्चा फक्त त्या पत्रकार बांधवांमध्येच ती सीमित आहे, पण त्याचा फायदा हा सर्व लोकांना होणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही जर मला विचारलात की ताई प्रायोरिटी काय आहे, तर पाणी प्रायोरिटी आहे का? आहे, पण कोणी सांगतं 1 लाख कोटी लागणार आहेत, 2 लाख कोटी लागणार आहेत. ते व्हायला, ते वर्ग व्हायला वेळ लागतो. पण जिल्हा रुग्णालय जे व्हायला फक्त 3 कोटी रुपयाचा विषय आहे, तर ते वर्ग करून कारण जिल्हा रुग्णालयासाठीचा निधी आराखडा सगळा तयार आहे. मग कुठं काय अडचण आहे ह्याची राजकीय इच्छाशक्ती अंमलात आणून आपण हात धरून ते काम करून घ्यावं. कारण गोरगरीब लोकांना पायंडा काय झालाय, इलेक्शनच्या पहिल्या दिवशी अर्थकारण करायचं आणि पुढचे 5 वर्ष मग त्यांनी किती 1000 रुपये देऊन मत घ्यायचं आणि पुढचे 5 वर्ष त्यांनी 5-50 हजार रुपये दवाखान्याला घालायचे. तर मला असं वाटतं की अर्थकारणात न पडता मतदारांनी आपण 5 वर्ष आपल्याला काय सस्टेनेबल मिळणार आहे, आपल्याला 5 वर्षात इनडायरेक्ट बेनिफिट काय मिळणार आहेत ह्याचा विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने लातूरची एक सुजान अशी निवडणूक व्हावी असं मला वाटतं. राहिली गोष्ट विकास आराखड्याचा प्रश्न आहे, मी आपल्या माध्यमातून लोकांना नक्कीच सांगेन. माझं फेसबुक आहे, माझं इंस्टाग्रामवर आहे, माझा नंबर मी ओपन नंबर मी माझा शेअर करेन. माझ्याकडे एकच फोन नंबर आहे, त्यामुळं तुम्ही फक्त विनंती ही राहील की व्हॉट्सॲपवर मेसेज करा, कारण फोन घेणं होत नाही. तर मला मेसेज केला तर मी नक्कीच आपल्याला रिव्हर्ट करेन. त्याच्यामध्ये ज्या ज्या म्हणून पॉझिटिव्ह सूचना आहेत. बद्दरजी, दुसरी एक अडचण मला जाणवायला लागली फिरताना की समस्या ह्या सगळ्या
स्थानिक स्तरावरच्या आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांना कदाचित हे त्यांना समजावणं पण अवघड असतं की हे त्यांच्या अखत्यारीत येत नाही. पण त्यांच्या अखत्यारीत येत नाही असं म्हणून आपली जिम्मेदारी संपत नाही. तर तिथे जी माणसं बसलेली आहेत त्यांना हात धरून ते काम करून घ्यायला पाहिजे. आणि मेन तरी अडचणी ज्या आहेत त्या रस्ता, पाणी, कुठे लाईट्स नाही आहेत, अनेक महिलांना आसपास हॉस्पिटल्स नाही आहेत, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे गावातलं आहेत पण त्याची थोडंसं त्याच्यावरती मला वाटतं सगळं आहे पण विखुरलेलं आहे, त्याला व्यवस्थित एक चॅनलाइज करायला लोकांनी. आज तारीख आहे लातूर जिल्हा निर्मितीचा, आज वर्धापन दिन आहे, तर लोकांनी साधारणतः किती तारखेपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअपला लोकांनी प्रस्ताव, सूचना, सजेशन द्यावेत असं तुम्ही लोकांना सांगू इच्छिता? मला वाटतं आज 16 तारीख आहे, आजपासून आपण पुढचे 15 दिवस, कारण त्या आलेल्या सूचनांना आम्हाला वर्गीकरण करावं लागेल, विचार करावा लागेल आणि जर भारतीय जनता पक्षाला योग्य वाटलं आणि पक्षाने मला उमेदवारी दिली तर नक्कीच तो जाहीरनामा हा व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून हा लातूरकरांचा जाहीरनामा आहे असा करण्याचा आपण प्रयत्न करूया. अच्छा, तर मूलभूत गोष्टीचा विचार करत असताना लातूर एज्युकेशन हब, लातूर मेडिकल हब म्हणत असताना या ठिकाणी क्रीडांगणं जेवढी असली पाहिजेत किंवा मुख्य क्रीडांगणाचा प्रश्न हा इकडं मांजरा कारखान्याच्या पलीकडं करायचा का कव्याला करायचा, आणि कंपाऊंड वॉल झालं आणि तो प्रश्न रेंगाळत पडलाय. तर तुम्ही क्रीडांगणासंदर्भात आणखीन तुम्ही लोकांना जेव्हा भेटता, अनेक आजी असतील, युवक असतील किंवा ह्या भेटण्यातनं वगैरे लोक म्हणजे काय काय असावं असं लोकांना वाटते? हरित लातूर, स्वच्छ लातूर, सुंदर लातूर म्हणत असताना सुरक्षित लातूर, आणखीन काय काय असावं असं वाटतंय? बद्दरजी, आपल्या कव्याचा जे लेख आहे ना तिथे आंतरराष्ट्रीय प्रवास करून फ्लेमिंगोज येतात इथे. तर ही गोष्ट कदाचित आपल्या लातूरमधल्या किती लोकांना माहित नाही. आपण सगळी जण सुट्टीला जायचं म्हणून हैदराबादला जातो, औरंगाबादला जातो, इकडे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो, पण इतकं सुंदर ठिकाण आपल्याकडे आहे तर त्याला एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून आपण त्याला डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्या संदर्भात इथल्या पक्षीमित्रांशी आणि काही NGOs आहेत त्यांच्यासोबत मी ऑलरेडी भेट घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावर आमचा विचारविमर्श चालू आहे नक्कीच. कारण नाही बोला आपण पक्षीमित्र झालं, खेळाडू झालं, व्यापारी झालं, यूथ मी पाहिलं रुपाली दिदी परवा म्हणजे स्वाती तिकडंही आणि ट्युशन क्लासेसच्या एरियामध्येही काही भेटल्या. तर मला असं वाटतं की यूथ, स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवर, वुमन्स पॉवर, नेशन्स पॉवर म्हणत असताना आपल्याला त्या दृष्टिकोनातून तुम्ही गेट टुगेदर किंवा त्यांना भेटण्याचा काही प्रयत्न करताय का? मी नक्कीच भेटीगाठी घेते, पण माझा भर हा मोठ्या संख्येने लोकांना भेटण्यावर नाही आहे. त्याचं कारण हे आहे की पर्सनल भेटी केल्या तरच त्यांनाही आपल्याला भेटल्याचा आनंद होतो आणि आपल्याला सजेशन्स घेता येतात. मोठ्या ग्रुपमध्ये भेटल्यावर सभा समारंभ, भाषणं होतात, आपण जे सांगतो त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो आणि त्यांना काय सांगायचंय हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून माझा आत्ता पूर्ण जोर हा व्यक्तिगत भेटींवर आहे. भयमुक्त लातूर, सुरक्षित लातूर, या कोणाचं भय? भय कोणाचं आहे? सध्या तुम्हाला नसेल, पण इथल्या व्यापाऱ्यांना, इथल्या डॉक्टर्स, कोणाचं भय? मी तेच विचारते. देशमुखांचं भय, साखर कारखाना, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या धंदा, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या जाहिराती, त्यांच्याकडनं अधिकाऱ्या थ्रू होणारी गळचेपी. आणि तुम्हाला आज बोलायची गरज नाही, पण उद्या भयमुक्त विषयी तुम्हाला बोलावं लागेल. सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता म्हणून लोकांनी परिवर्तन केलं. तीच मंडळी एवढी सत्ता केली की लोकांनी त्याला हवाला दिला. तर त्या दृष्टिकोनातून भयमुक्त लातूर, सुरक्षित लातूर, CCTVच्या नजरेतलं लातूर, सुरक्षित म्हणजे CCTV नजरेच्या लातूर, याबद्दल तुम्ही काय, म्हणजे तुम्हाला खाजगीत तरी लोक बोलत असतील ना, आता मी जसं बोलतोय हा किंवा ना सांगा, म्हणजे मी म्हणणार नाही तुम्हाला की लोकांना भीतीचं वातावरण आहे, नको रे बाबा भेटायला,
काही जण तर असं नाही, म्हणतात, मला अनेक जण फोन करतात, SMS करतात, व्हॉट्सअप करतात, सांगतात की ताई आम्ही सोबत राहतो पण भेटायला भीती येऊ वाटते. भीती वाटते. मला समजत नाही त्यांना कोणाची भीती वाटते, पण माझं एक नक्कीच मला असं वाटतं की मी तर हाऊसवाईफ होते, तुम्हाला माहिती आहे. मी माझं सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं होतं. आणि मी जेव्हा म्हणजे या इलेक्टोरल ह्याच्यामध्ये येणार आहे राजकीय प्रवासात, तर आमच्या जवळचे पारिवारिक मित्र, आमचे पारिवारिक स्नेही जे अनेक वर्ष साहेबांसोबत राहिलेत, त्यांनी मला 2 गोष्टींची, त्यांना जी भीती वाटत होती ती मला सांगितली की ताई राजकारणात अर्थकारणाला फार महत्त्व आलंय. त्यांना हे म्हणण्याची हिंमत नाही झाली की साहेबांनी पैसा नाही कमवला, आणि त्यांना शब्दात हे नाही म्हणण्याची हिंमत झाली की साहेबांनी पैसा कमवला नाही म्हणून. पण ते मला आडून पाडून सांगण्याचा प्रयत्न करत होते की राजकारणात पैसा खूप लागतो. आणि दुसरी महत्त्वाची भीती होती की वेगवेगळ्या शिक्षण संस्था, वेगवेगळे जे त्याच्यासाठी लागणारी जी मशिनरी आहे, तर त्याचं काय. बद्दरजी, मला याचं आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छिते की काही गोष्टी पैशानी असतात, काही गोष्टी प्रेमानी असतात. चाकूरकर साहेबांच्या सगळ्या इलेक्शनमध्ये पैसे, मला वाटतं हा मुद्दाच नव्हता. लोकांनी पैसे आणून दिले त्यांना. लोक स्वतः येऊन, मी स्वतः माझ्या हातात कितीतरी लोकांनी, अगदी 10,000 पासून लोकांनी पैसे आणून दिले की ताई हे राहू द्या म्हणून. ह्याचा अर्थ त्या लोकांना त्यांचं नेतृत्व हवं होतं. आणि माझी अवस्था पण त्याच्यापेक्षा काही वेगळी नाही आहे. काही लोकांना असं वाटतं की 60 वर्षात लोकांनी इतके पैसे, नगरसेवक एवढा कमवतो ताई. तर बद्दरजी, निस्पृह निष्कलंक व्यक्तीची सून असणं हेच माझ्यासाठी मोठं बॅज ऑफ ऑनर आहे. आणि ते बॅज ऑफ ऑनर घेऊन मी मैदानात उतरली. त्यामुळे मला भीती वाटत नाही. मी स्वतः भयमुक्त आहे अगदी. आणि ज्यांना नाही भीती वाटणाऱ्या माणसांवर विश्वास वाटतो अशी अनेक लोक जोडायला लागलीत. त्यामुळं आपण अकेले चाललो तरी धीरे धीरे कारवा बनत असतो, आणि त्याचा अनुभव मी रोज घ्यायला लागले. मी लातूरच्या राजकारणात जवळजवळ 72-77 पासून सक्रिय आहे. पाटील साहेबांकडे निधीची कमतरता होती तर सायक्लो स्टाईल करून राज्य नसावे भावाभावाचे, राज्य नसावे नात्या गोत्याचे, हे घोषवाक्य होतं. तसं तुमचं हे घोषवाक्य असणार का की भयमुक्त लातूर, सुरक्षित लातूर? कारण माझ्यावर असेल, जावेदवर असेल, काही व्यापाऱ्याच्या बिल्डिंगा पाडणं असेल, असं काही पाप या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून केलं तर एक लोकांना, पाटील साहेब कधीही कुणाच्या निगेटिव्ह गोष्टीत पडले नाहीत, पण पॉझिटिव्हली तुम्ही उभे राहाल का ही भीती आहे. कारण आम्ही जेव्हा बोलतो, समजा आपण अर्चना पाटलांना तिकीट मिळालं, आमदार झाल्या, मग त्या लोकसंपर्कात राहतील का? आणि आम्हाला साथ म्हणजे काही तुम्हाला पैसा कोणी मागणार नाही काय? तर याविषयी तुमचं काय मत आहे? बद्दरजी, मी कुणासोबत उभी राहिले ह्याचं व्यक्तिगत तुमचं आणि माझं उदाहरण आहे. मग आता बाकीच्यांचं काय बोलावं आपण. आणि संधी आल्यावरच कळतं आपलं कोण आहे, पराया कोण आहे. ईश्वर करो तशा संधीची कुणाला गरज नाही पडो, कारण अडचणीत माणसाला जाऊच नाही. पहिली गोष्ट हीच तुमच्या सर्वांसाठी मी ही प्रार्थना करेन की तशी अडचण तुमच्या समोर येऊ नये. पण आजमावून बघावं लागेल. आणि तुम्हाला तर माझा स्वभाव नक्की माहिती आहे, त्यामुळं मी काही असं घाबरून वगैरे मागे सरकणाऱ्यांपैकी नाहीये. आपण याशिवाय मतदार नोंदणी जी राहिलेली आहे या संदर्भात, किंवा आता उमेदवारी पक्ष ठरवेल त्यांना मिळेल काय ते होत राहील, पण तुम्ही लोकांना, मतदारांना लातूर शहर विधानसभेच्या काय सांगू इच्छिता? आत्ता विधानसभेच्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या आहेत. भाजपामध्ये लोकशाही आहे, त्यामुळं अनेक आमचे सहकारी मित्र, अनेक जण आम्ही इच्छुक आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. पक्ष ज्याला योग्य समजेल त्याला एकाला तिकीट मिळेल. आणि आम्ही सगळेजण जे आत्ता तिकिटासाठी इच्छुक आहेत, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की सगळ्यांनी मिळून ज्याचं तिकीट फायनल होईल त्याचं काम करायचं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आहे की आत्ता लाडकी बहीण योजना पैसे यायला सुरू झालेत, पण अनेक महिलांना त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत, बँकेत अकाउंट नाही आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहेत.
तर अशा महिलांसाठी म्हणून 31 ऑगस्टपर्यंत ती पुढे डेट केलेली आहे. तर माझी आपल्या माध्यमातून माता भगिनींना विनंती राहील की ज्यांचे अजूनही रजिस्ट्रेशन राहिलेत, आमच्याकडे या, आमच्याकडे हेल्पलाईन तयार आहे, माणसं बसून आहेत, तुमचं लगेच रजिस्ट्रेशन करून देतील. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट की मतदार नोंदणी. जे नवमतदार आहेत, मला मागच्या मी फिरत असताना जे जाणवते की नवमतदार हा भारतीय जनता पक्षाच्या साईडला आहे. नवमतदारांना मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. नवमतदारांना देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. तर त्यांनी आपण स्वतः तर नोंदणी करायचीच आहे, पण आपल्या आजूबाजूच्या मित्रांना, आपल्या परिवाराला, सर्वांना मतदार नोंदणीसाठी प्रवृत्त करावं अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करेन. ताई, खूप खूप धन्यवाद. आम्हाला अपेक्षा आहे, पुन्हा एकदा म्हणतो, भयमुक्त लातूर, सुरक्षित लातूर, आरोग्य सगळ्यांचं देणारं लातूर हे घडावं. आणि यासाठी फार मोठ्या अपेक्षेनं मीच नाही, हजारो लोक, आणि जाहीरपणे सांगू इच्छितो की कुणी पैशाची भीती घालत असेल, कुणी यंत्रणेची भीती घालत असेल, देवघरातले तुम्ही आहात आणि देवच इथं असताना बाकी घर घर काय चा काही विषय करायची गरज नाही. आपण आम्हाला बोललात, भेटलात, आपला आणखीन प्रवास गतिमान व्हावा हीच मराठवाडा नेताच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप आभार बद्रजी. थँक्यू.